अरे गण्या भावाचा तोंड पाडून का बरं बसलेला आहेस? अरे तुला आता कसं सांगू, आज माझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे. बापरे, कसलं संकट? अरे आज माझा खूप मोठा शत्रू येणार आहे. कोणता शत्रू, जरा नीट समजावून सांगशील का? अरे तुझी वहिनी म्हणजे माझी बायको. अरे काय गण्या भाऊ, तू माझी मस्करी करतो की काय? अरे माझी वहिनी तुझी कशी शत्रू असणार? अरे ते तर उलट आपले मित्र आहे आणि तुझी आवडती प्रेमिक आहे. अरे तुम्ही शेवटी पळून लग्न केलंय ना. मला वाटलं खरोखरच शत्रू येतो की काय. अरे हीच तर मी चूक केली. अरे तुला माहित नाही रे, अरे ते आल्यावर माझा खालून वरून घाम काढते रे बाबा. अरे मग चांगली गोष्ट आहे ना, आता थंडी पण वाढलेली आहे, तेव्हा तू दिवसाऐवजी रात्रीचा घाम काढायला लाव, म्हणजे कसं तुला बिलकुल थंडी वाजणार नाही. हे बघ, मला मजाक बिलकुल आवडत नाही, नाही तर मी तुझा लगेच घाम काढीन, मग बसशील माझ्या याच्याकडे बघत. अरे वटाण्या गप बस. मग तुझं काय मत आहे? वहिनी नको यायला पाहिजे का? तसं असेल तर मी तिला लगेच फोन करून सांगतो. माझ्या बायकोचा नंबर तुझ्याकडे कसा काय रे आला? अरे त्याचं काय आहे ना गण्या भाऊ, तू कधी मध्ये घरी नसलास की वहिनी मला बोलावते. कशाला रे? अरे गोधडीत झोपायला आणि कशाला? अरे गण्या भाऊ काय सांगू तुला आता. अरे जेव्हा मी वहिनीच्या कुशीत घुसतो ना, तेव्हा मला जो आनंद मिळतो ना, तो तर स्वर्गात सुद्धा नाही रे. बस डेंग्या बस, तू माझ्या बायकोशी लफड करतोस काय? अरे ती तर नालायक आहेस रे, आणि तिच्या मागे तू सुद्धा. अरे लाज वाटायला पाहिजेत होतं रे तुला. मी तुला सखा भाऊ मानलं होतं. आजपासून तुझी आणि माझी दोस्ती खतम. गेला सोडत तू माझ्या याच्यावरून. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, आज से तेरा मेरा रिश्ता खत्म हुआ. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. अरे गण्या भाऊ, मी तर तुझी मुद्दा मस्करी करत होतो रे, आणि तू तर खरोखरच मनावर घेतलंस. अरे मी जरी वहिनीच्या कुशीत शिरलो असतो ना, तरी फक्त लेकरू म्हणून रे, लेकरू म्हणून. अरे पण तू जे बोललास ना, ते माझ्या थेट इथं काळजाला लागलं रे. पण मी माझ्या आईची आणि आपल्या दोस्तीची शपथ घेऊन सांगतो रे गण्या भाऊ, मी वहिनीला वाईट नजरेने कधीच बघितलेले नाही आणि बघणार सुद्धा नाही. कारण ती माझी वहिनी नाही, आई आहे रे, आई आहे. आणि तरीही तुला वाटत असेल ना की मी चुकीचं आहे, तर तू मला हवी ती शिक्षा कर, ते मी आनंदाने भोगीन. अरे तरी मला वाटलं होतं माझा मित्र असं चुकीचं काम करणार नाही. जा, केलं मी तुला माफ. खरंच गण्या भाऊ, थँक्यू थँक्यू. बरं, एका महत्वाच्या कामासाठी चाललोय, जाऊ का? हो हो जाते. चल वटाने. इच्छा मारे इच्छा, आज डेंग्याने तर मला घामच फोडला होता. त्याच्या आईची आणि दोस्तीची शपथ घेतली म्हणून, नाही तर मी त्याचं काय केलं असतं तुम्हाला चांगलंच माहित आहे. बाई किती जड बॅग लागते ही. अहो ऐकलत का, जरा बॅग उतरवून लागा की. अहो मी तुम्हाला म्हणते, तुम्हाला या माणसाचं ना कुठे लक्ष आहे काय माहिती. अय कुत्रीच्या इकडे जरा बघ. अगं तू आणि केव्हा बरं आलीस? मला की नाही इथे येऊन 1.5 महिना झाला. काय? आणि मला माहित सुद्धा नाही? अहो पहिले डोक्यावरील बॅग उतरवा की. किती जड आहे ती बाई, मी उगीच दमले. अगं पण तू जाताना एकच बॅग घेऊन गेली होतीस, आणि ही दुसरी बॅग कुठून बरं आली? आणि त्यात तू काय बरं आणला आहेस ते एवढं जड आहे? अहो तुम्हाला सांगायलाच पाहिजे का? तरीही मी तुमच्या माहितीसाठी सांगते. त्यात मी शाड्या आणलाय, शाड्या. आता बॅग घेता की मी जाऊ परत घरी? मग तुम्ही बसाल तुमची खालची घंटे हलवत. घेतो ग माझी आई. बघितलं तुम्ही बयानो, मी माझ्या नवऱ्याला कसं मुठीत ठेवलंय ते. आणि तुम्ही बावळत कुठले? नवऱ्यावर कसा धाक पाहिजे, धाक. नाही तर आपल्या संसाराची करतो राख. समजलं का काही तुम्हाला? बरं, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करा, आणि खालची घंटी नक्की दाबा, नाहीतर मी स्वतः येईन तुमची खालची घंटी दाबायला. खुश हुआ.